जय श्रीराम भावानं कॉलेजला निघलो होतो तितक्यात रामताते भेटले. ते म्हणी गाण्याच्या घरी सांगून द्या गाण्याला गाडी पळतो. टाईमपास करून निघलो होतो आणि अशा रस्त्यानं चाललो होतो की गावातलं कोणी जरी पाहिलं तरी म्हणे कॉलेजला नाही फिरायला चालले. मी ना एक वेळेस हिंदेवाडीच्या म्हशीवर भरोसा ठेवून पण गाण्यावर कधीच नाही, काऊन की ना गाण्याला गाडी पळतो आणि त्यात गाण्याच्या गाडीहून खाली पाय पण पुरत नाही. याला म्हणलं कुठं थांबला होता तर तो म्हणे यमदेवाचा रेड्या आहे ना मला आडवा आला होता, त्याला पण उडून दिलं. त्याच्यामुळं सांगतो माझ्या गाडीवर आहे ना कोणीच बस जाऊ नका. येऊन निघला होता गजूला आणायला. आत आलो आणि गावातले पोरं दिसले. काल भाऊचा फोन विहिरीत पडला होता. 2 परस खाली गेलेला फोन भाऊन विहिरीतून काढला होता. भाऊ म्हणे तुम्ही इथं कॉलेजला ॲडमिशन घ्यायला नव्हतं पाहिजे, कारण कॉलेजची एक ऑफर आहे, टीसी टाकायची 1000 आणि काढायची 2000 आहे. आणि हे गजूला आहे ना घेऊन आले होते. गाण्याला म्हणलं एक पाण्याचा ग्लास कुठं आहे. गाण्या म्हणे एक तर घरी नेला आणि आता ह्यो पण न्यायची तयारी सुरू आहे म्हणे. पार्थ्यानं आहे ना आज पुरा पेपर स्कॅन करून लिहिला होता त्यात गाण्याचा पण फोन सरना घेऊन टाकला होता. पेपर संपला आणि खाली निघलो होतो. पार्किंगमध्ये बसलो होतो. तेवढ्यात गाण्या पाय काय म्हणतो, कसं आहे पब्लिक. तिथून निघलो आणि शंभू वडेवालेकडे आलो होतो. वडापाव घ्यायला टाईम लागला होता कारण की लई गर्दी होती. तिथून निघलो होतो. गाण्या म्हणे मला चहा प्यायची. आम्ही चहा पितो भावानं, तर तुम्ही फॉलो करून घ्या. तर कसा वाटला मित्रांनो आजचा व्लॉग.